राज ठाकरेंनी 27 फेब्रुवारीला भाषा दिनाला कार्यक्रम केला. त्यांनी अनेक संपादक बोलवले, सगळ्यांना बोलवून कविता म्हणायला सांगितली. निवडक कविता वाचल्या. त्याच्यात कोण होते प्रमुख पाहुणे की जावेद अख्तर होते आणि ते हिंदीत बोलले. मराठी भाषा दिनाला ते हिंदीत बोलले तर मराठीचा अपमान होत नाही. पण एखादा व्यापारी म्हणलं की मला राजभाषा काय माहीत नाही तर सगळ्या भाषा चालतात, तर तो मराठीचा अपमान होतो. कधी त्याची मुजोरी होते. प्रत्यक्षात तो मुजोरीने वागलाही असेल. पण उद्या तुम्ही असा मराठीचा आग्रह जेवढे बॉलिवूडमधले स्टार आहेत त्यांना जाऊन लावणार का शिकवणी? त्यांना शिकवणार का? हाही मुद्दा आहे ना. म्हणजे त्यांना जाऊन धाकधपटशाने शिकवा असं माझं म्हणणं नाही आहे. 30-30 वर्ष राहता मराठी शिकत नाही हे आर्ग्युमेंट जे व्यापाऱ्याला लागू आहे ते अमिताभलाही लागू आहे. अमिताभ साहित्य संमेलनाला तेव्हा 4 ओळी भटांच्या म्हणाला, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, पण 4 ओळी ते भाषणापुरतं आहे. आमिर खाननी पाण्याची चळवळ चालवली आणि चांगलंच काम केलं आहे सामाजिक पातळीवर, खूप मोठं काम केलं आहे. ते योगदान करताना वॉटर कप भरवायचं वगैरे म्हणून त्यांनी मराठीचा क्लास लावला. IAS लोकं ज्या केडरमध्ये जातात, ज्या राज्यात जातात तिथली भाषा 3 महिन्यात शिकतात. मग किमान बोलाचाली इतकी भाषा यायला काही अडचण नसावी ना. ती व्यापाऱ्यांनी शिकली पाहिजे, परप्रांतीयांनी पण शिकली पाहिजे, याच्यात शंकाच नाही. पण हा आग्रह इतर अन्य जाती समूहांना किंवा समाज घटकांना धरणार का? सेलिब्रिटीजना धरणार का? उद्या अडाणी आणि अंबानींना धरणार का? रतन टाटा नाशिकला काम बघायला गेले राज ठाकरे, तर त्यांना म्हणाले का 4 ओळी जरा मराठी शिका की हो? नम्रपणे नाही म्हणत ना. आणि हे प्रश्न जर लोकांनी विचारले तर आम्ही तुमच्या डोक्यात दगड घालू, हे काय बरोबर नाही ना.